नमस्कार सगळ्यांना. वाळवणीचे पदार्थ याच्यामध्ये आज मी चिप्स बनवलेले आहेत, बटाट्याचे चिप्स. तर हे अगदी व्यवस्थित पॅकिंग केलं तर 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. आणि असे पांढरे शुभ्र चिप्स बनवण्यासाठी चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 4 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती धूळ वगैरे असेल ना तर त्यासाठी धूळ माती असतेच, ते व्यवस्थित धुवून घ्यायचं. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे बटाट्याची साल काढून घ्यायची. सगळ्यात आधी साल काढून घ्यायची. इथे बटाट्याला थोडी कीड वगैरे असेल ना, किडका बटाटा असतो तर ते देखील तेव्हाच काढून घ्यायचं. त्यानंतर इथे सगळे बटाट्याची साल काढून झालेली आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी चिप्स पाडून घेणार आहे. तर बटाटा असा उभा पकडायचा, आडवा पकडला तर त्याचे छोटे चिप्स पडतात, उभा पकडला तर लांब असे चिप्स पडतात. जाडसर थोडेसे चिप्स तयार करायचे, नाहीतर पातळ झाले तर आपण तळतो ना त्यावेळेस ते करपू शकतात. त्यासाठी जाडसर चिप्स तयार केलेले आहेत. आता इथे मी अर्ध्या बटाट्याचे चिप्स तयार करून घेणार आहे, म्हणजे चिप्स पाडून घेणार आहे आणि अर्धे शिल्लक ठेवणार आहे. कारण हे चिप्स वाळवायला ना खूप वेळ, म्हणजे प्रत्येक चिप्स वेगवेगळा टाकावा लागतो. त्यासाठी 1-2 जणी असेल ना तर ते काम पटापट होतं आणि मी एकटे आहे म्हणून मी अर्धे बटाटे शिल्लक ठेवले, ते नंतर करणार. आता जेवढे चिप्स पाडलेले आहेत तेवढे मी वाफवून घेणार आहे. सगळ्यात आधी हे स्वच्छ धुवून घ्यायचे. 4 ते 5 वेळा हे बटाट्याचे चिप्स धुवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत त्याचं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत ते धुवून घ्यायचे आहेत. 4 वेळा मी धुवून घेतलेले आहेत आणि याचं पाणी आता बघू शकता एकदम स्वच्छ दिसत आहे. त्यानंतर एका स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता इथे ना आपले चिप्स पांढरे शुभ्र होण्यासाठी तुरटीचा वापर करायचा आहे आणि तुरटी फक्त पाण्यामध्ये फिरवून घ्यायची आहे अशी. आणि त्यानंतर मी काढून घेतलेली आहे. तुरटी एकदाच वापरायची आहे कारण आपण हे पाणी सगळ्या चिप्ससाठी एकाच पाण्याचा वापर करणार आहोत. त्यासाठी तुरटी सारखी टाकायची नाही. पाण्याला चांगले उकळी आलेली आहे. आता मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. मिठाचं प्रमाण थोडं जास्त करायचं आहे. आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये मावतील एवढे मी चिप्स त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता हे चिप्स ना 80% वाफवून घ्यायचे, तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्याला शिजू द्यायचं नाही. म्हणजे 3 ते 4 मिनिटच हे शिजवलेले आहेत उकळत्या पाण्यामध्ये. आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं. पाणी अगदी व्यवस्थित निथळून घ्यायचं त्याचं. आता गॅस थोडा लो ठेवते आणि मी या पाण्यामध्ये दुसरे चिप्स टाकून घेते आणि हे काढलेले चिप्स आहेत चाळणीमध्ये ते वाळवून घेणार आहे. त्यासाठी एक बेडशीट घेतलेली आहे आणि सावलीमध्ये हे वाळवणार आहे. 2 तासानंतर इथे ऊन येणार आहे. बाल्कनीतच मी टाकलेले आहेत, फॅनखाली वगैरे टाकलेले नाहीत. चिप्स टाकते वेळीचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. इथे एक करून असं टाकलेलं आहे चिप्स. आणि आता सगळे चिप्स करून झालेले आहेत आणि 2 तास झालेले आहेत. त्यानंतर हे चिप्स मी उलट फिरवून घेणार आहे, पलटी करून घेणार आहे. आता हे मी उन्हामध्येच वाळवून घेणार आहे. माझ्या इथे ऊन चांगलं येतं आणि इथे 2 दिवस झालेले आहेत. 2 दिवसानंतर व्यवस्थित सुकलेले आहेत. ते तळून दाखवते. तळल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र असे होतात चिप्स. त्यासाठी अगदी जाडसर ह्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. पातळ आपण केले ना तर ते करपू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.